ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक शिक्षण विभागाने हजारो नोटिसा देऊन सुनावण्या घेतल्या आहेत। त्यात दोषी शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था चालक यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल होणार आहे। जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार येथील शाळांची चौकशी सुरू आहे। शासनाने कसून चौकशीचे आदेश दिल्यानंतर शिक्षण आयुक्तांच्या आदेशावरून नाशिक उपसंचालक यांनी विभागातील सर्व जिल्ह्यात छाननी सुरू केली आहे। शिक्षणाधिकारी गोपनीय अहवाल दिले आहेत, त्यामुळे संस्था चालकांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। यात उपसंचालक, शिक्षणाधिकारी सह शिक्षण विभागातील अधिकारी अडकणार आहेत। हजारो कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात विधानसभेत जोरदार चर्चा झाली आहे, त्यामुळे शासन गंभीर झाले आहे। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले, त्यामुळे एकट्या नाशिक विभागात आरोपींची संख्या 5000च्या घरात जाणार आहे। संपूर्ण देशात सर्वात मोठा शिक्षण घोटाळा असून यात शासनाला हजारो कोटीचा चुना लागणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।